दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। याच आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये हीच सरकारची भूमिका। जरांगेंच्या मागणीसंदर्भात वेगळा मार्ग निघू शकतो का यावर चर्चा सुरू। कायदेशीर बाबींसंदर्भात महाधिवक्त्यांचा सल्ला घेतला। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची माहिती। आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। उद्याही आंदोलन सुरूच राहणार। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सकारात्मक मात्र आडमुठेपणानं नाही तर चर्चेतनं मार्ग निघू शकतो। मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलकांना सल्ला। तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। उद्यापासून पाणी घेणंही बंद करणार। कडक आमरण उपोषण सुरू करणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषण तुम्ही बंद करणार। मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही। तर कुठलीही मागणी ही कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे। उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू। संविधानानुसार निर्णय घेतला जाणार। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं। मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली। गावबाहेर राहा हे शिवू नको असं नाही झालं। सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं, चलो 10% एक्सीड करू। त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये।